या ठिकाणी आपण पाहतो धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता, मात्र पहिला चेंडू डाट, दुसऱ्या चेंडूपती फलंदाज धावचीत होता. तर आपण पाहतो फलंदाज प्रशांतनं एक चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. सलामीला आलेला फलंदाज प्रशांत ज्याने धावांचं योगदान दिलं, फक्त 9 धावेचं योगदान दिलं. एकी फलंदाज अद्याप चांगला खेळ दाखवत नाहीये, एकी फलंदाज टिकून खेळ दाखवत नाहीये. क्रिकेटमध्ये म्हणतात की जिम्मेदारीला उठवणं हे फार कठीण कार्य आणि जिम्मेदारी ढकलणं हे सोपं कार्य. याच दरम्यान मोठा फटका, स्किलिंग शॉट, टेकिंग अप, बॉल गोज ऑन फॉर रन. याच दरम्यान आपण बघतो बऱ्याच बौशिरांना मोठा फटका आम्हाला पाहायला भेटला मैदानावरती. फटक्यांची अपेक्षा बाळगली मैदानावरती एडुटने संघाच्या पाठीराखणं, बऱ्याच उशिराने चौकार पाहायला मिळतोय. धबडकबती धाबा लागतात. 25 धाबा, चौथ्या षटकाचा खेळ सूर्य. गोलंदाज आपण पाहतो विश्वास गोलंदाजी करतोय, झडपत तिसऱ्या चेंडूवरती चौकार खाल्लाय. फ्रंटपटला जाऊन पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न दाखवला. तर आपण पाहतो आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल ज्याने जी झाली आपण पाहतो बाउंड्री लाईन वरती त्या जालीवरती जास्त प्रेक्षकांना वजन दिलाय, तर आपण थोडस त्या जालीपासून दूर राहा. स्पर्धा फार मोठी आहे आपल्यासाठी स्पर्धा या ठिकाणी, आणि आपल्यासाठी स्पर्धा नेहमीच प्रत्येक ठिकाणी भरवली जाते. तर प्रेक्षक वर्गांसाठी नेहमीच चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या प्रेक्षक वर्गाचा नेहमीच आम्हाला साथ भेटला. मग त्यांना विनंती असेल की आपण त्या जालीवरती जास्त जोर देऊ नका. या बेसमध्ये मोठा फटका, स्ट्रेट ऑन दी लॉंग ऑफ, एकदा पूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, धावचीची संधी होती मात्र या ठिकाणी रिक्स उठवली जाते. दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय धावचीत होता. अजून एक फलंदाज बाद, 2 फलंदाजांमध्ये तालमेल नाही, अजून एक फलंदाज धावचीत. तर आपण पाहतो इकडे मैदानावरती धाबा झाल्या. धाबडकावरती धाबा, स्कोर मोजॉन 26 रन. 26 धाबा धाबा कधी लागल्यात. फलंदाजामध्ये तालमेल नाही, तर 2 फलंदाजामध्ये जर चांगला तालमेल असला तर चांगली साजेदारी नेहमीच पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी 2 फलंदाजामध्ये तालमेल नाही. धबडकी धाबा आपण पाहतो 26 धाबा, चौथ्या षटकाचा खेळ सूर्य. मैदानावरती दोन्ही फलंदाजांमध्ये संवाद देखील चांगला नव्हता, कारण क्रिकेटमध्ये 2 फलंदाजांमध्ये संवाद होणं फार गरजेचं आहे. यस, नो आणि वेड असे 3 कॉल फलंदाजामध्ये असतात आणि ते कॉल व्यवस्थितरित्या देऊ शकले नाहीये, त्यामुळे फलंदाज धावचीत होतात. धबडकी धाबा 26, चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अतिशय मोठी स्पर्धा या ठिकाणी आमचे प्रेक्षक वर्ग सामन्याला एन्जॉय करतात. एका बाजूला एडुटने संघाचे पाठीराखे आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी द्वारली संघाचे पाठीराखे आहेत. द्वारली संघाच्या पाठीराख्याने स्वप्न राखलाय या स्पर्धेमध्ये चमचमत्या ट्रॉफीला हात घालण्याचा. त्यांचं स्वप्न साकार करतील का हा द्वारली संघ? याच दरम्यान अतिशय चांगला चेंडू हलक्या हाताने खेळला, तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, रिक्स उठवली, 2 धाबा कंप्लीट. तर आपण पाहतो रिक्स या ठिकाणी उठवली गेली आहे. हाय रिक्स आणि हाय प्रॉफिट हा अकाउंटिंगचा नियम आहे. तुम्ही रिक्स घ्या, तुम्ही जास्त रिक्स घ्या आणि जास्त प्रॉफिट मिळवा, हा सेल्स मार्केटचा नियम आहे. तुम्हाला रिक्स उठवावी लागेल, कारण या मैदानावरती फार धाबा कमी आल्यात. आतापर्यंत धाबा आपण पाहतोय 4 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. धावपळकी धाबा 28 धाबा. डिझन थँक्यू सर. तर आपण पाहतो या ठिकाणी मात्र धाबा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा 7.00 सरासरी गाठताना हेडुटे संघाला केवळ 28 धाबा डोकल्यात. आमचे स्वयंसेवक या ठिकाणी असतील, त्या स्वयंसेवकांना विनंती आहे जो पडदा ज्या ठिकाणी पडलाय तो पडदा आपण व्यवस्थितरित्या उचलायचा. व्हाईट पडदा ज्या ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहेत. विनंती असेल की आपण तो पडदा व्यवस्थित करायचा, कारण या स्पर्धेची एक शान आहे. एक आमचा व्हाईट पडदा आपण पाहतो मैदानाच्या 4ही बाजूला. अतिशय मोठी स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज तयार, अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचा षटक.
हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी आपल्या भारतातील शस्त्राचा वापर केला गोलंदाजीला. क्रिकेटीला आपण पाहतोय अतिशय चांगला घातक चेंडू ज्याला बंड देत आहे तर यॉर्क लाईनचा चेंडू आणि यावेळेस मात्र पहिला चेंडू अप्रतिम फेकलाय. धावसंख्या जागावरती आपण पाहतो स्थिर आहे. अद्याप आपण पाहिलं तर धाबा होतात धाबळकावरती केवळ 28 धाबा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज तयार. शेवटच्या षटकामध्ये जगदीश राईट आर्म ओव्हर द विकेट. पॅडवरती जोरदार अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदा येते आणि जेव्हा पंचांकडे लेग बिफोरचा अपील या ठिकाणी मागितलं जातं तेव्हा पंचांना 3 गोष्टी प्रामुख्याने पाहाव्या लागतात. लेंथ, लाईन आणि हायपेटर. चेंडू एक्झॅक्टली पडतोय कुठे आहे, चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडू किती उंचीचा आहे या 3 गोष्टी प्रामुख्याने पंचांना पाहाव्या लागतात. आणि यावेळेस मध्ये चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता त्यामुळे पंचांनी अपील पेटवून लावलाय. धबडकी धामा 29 आपण पाहतो 29 धबडकी लागल्यात. पल्ल्यांचा चेंडू तेवढा ताकदीने उत्तर जबरदस्त स्ट्रोक. यावेळेस मात्र मोठा फटका. दिस इज अ कडक शॉट. यावेळेस मात्र अंतिम क्षणाला मोठे फटकेबाजी पाहायला मिळते कारण धावांची गरज अपेक्षा आहे धावांची. मात्र शेवटच्या स्टडीत जर तुम्ही मोठे फटके दाखवले नाही तर तुम्हाला मोठी धावसंख्या बनवता येणार नाही. पण एकदा मोठा फटका चेंडू हवेमध्ये यावेळेस मात्र बॉल कसा नाही तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न उचललाय. 2 धावा कंप्लीट. चित्त्याच्या वेगाने दुसरी धाव कंप्लीट होत्या. आपण पाहतो चित्ता एक असा प्राणी आहे जो तासी 110 किलोमीटर वेगानं धावणारा प्राणी आहे आणि त्या चित्त्याच्या वेगानं 2 धावा कंप्लीट केल्यात. आपण पाहतो चित्ता एक असा प्राणी आहे मित्रांनो कारण जगामध्ये चित्त्याची जात आता वर फार कमी पाहायला मिळते. फक्त 7100 चित्ते आज जगामध्ये पाहायला मिळतात आणि त्या चित्त्याच्या वेगानं 2 धावा कंप्लीट केल्यात. धबडकी धाबा स्कोर मोज ऑन 37 धाबा 37 धाबा. शेवटचं षटक मार्गस्थ आपण पाहतो. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट दिलाय. यस इज गॉन. फलंदाज बाद. तर आपण पाहतो आमच्या अतिथी कक्षामध्ये आमच्या मान्यवर उपस्थित दिलीप शेट तसेच आपण पाहतो आमचे भालचंद्र राऊत तसेच मोरेश्वर माळी आणि अशोक मराठे असे मान्यवर आमच्या अतिथी कक्षामध्ये त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. मोस्ट वेलकम. आपलं स्वागत आहे. आपण पाहतो शेवटचं षटक मार्गस्थ पहिल्यांदाच धावचीत झाला. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू झाल्यात आणि धावपळकी धाबा आल्यात 38 धाबा. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न दाखवला कारण सुरुवातीपासून या संघाला दबाव पाहायला भेटला आणि तोच दबाव या संघाने द्वारली संघाच्या गोलंदाजाने त्यांच्यावरती कायम ठेवला आणि आतापर्यंत भरभरून यश प्राप्त केलं. या द्वारली संघाच्या गोलंदाजीला अप्रतिम कामगिरी द्वारली संघाकडनं पाहायला भेटली. यावेळेस मात्र शेवटचा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डायरेक्ट दिलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का आणि फर्स्ट सेक्शन पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना एडुटने संघाने धाबा बनवल्यात फक्त 38 धाबा आणि 39 धाबेचं लक्ष उभं केलंय येणाऱ्या 5 षटकामध्ये. तर याच दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये आमचे मान्यवर उपस्थित आहेत. तर आपण पाहतो आमच्या सन्माननीय भारत मात्र सोनाली एंटरप्राइजेसचे मालक यांच्या ठिकाणी आगमन झालं तर त्यांचं स्वागत करूया. मी आयोजकांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय भारत मात्र सोनाली एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय भारत मात्र यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. तर मी सन्माननीय राजेश भोईर यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास्ते त्यांचं आपण स्वागत करावं. तर चला एडुटने संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं धाबांचा पल्ला गाडायचा मैदानावरती द्वारली संघाला 39 धाबेचा पल्ला गाडायचा. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय विलास मात्र भाई या ठिकाणी उपस्थित आमचे विलास भाई यांचं देखील आपण स्वागत करूया. मी राजेश भोईर यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास्ते त्यांचं देखील आपण स्वागत करावं. अतिशय चांगले व्यक्तिमत्व आज आम्ही त्यांना क्रिकेट खेळताना पाहिलं. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटला आणि त्यांचा संघ या मानेरेच्या मैदानावरती सामना जिंकला आणि तब्बल त्या संघाला 50,000 रुपयाचं रोख कॅश देऊन सन्मानित केलं. तर भाईंचा सामना अतिशय मोठा होता. नक्कीच आमच्या विलास भाई यांचा संघ त्या ठिकाणी जिंकला आणि तब्बल चांगलं क्रिकेट दाखवलंय.
तर आमचे सन्मान्य हरिश्चंद्र म्हात्रे उद्योजक चिंचपाडा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील आपण स्वागत करूया. मी राजेश भोईर यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास त्यांचं देखील आपण स्वागत करावं. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आपली आणि ती संस्कृती जपली जाते, ती परंपरा आज या ठिकाणी जपली जाते. सुनील क्रिकेट संघ नेवालीपाडा यांच्या माध्यमातून तीच परंपरा जपली जाते. आपण पाहतोय आमचे सन्माननीय मान्यवर नंदुशेठ पाटील उद्योजक मलंगवाडी हे देखील उपस्थित आहेत. तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मी राजेश यांना विनंती करेल की राजेश भोईर यांना की आपण आपल्या शुभास आपण त्यांचं देखील स्वागत करावं. सन्माननीय नंदुशेठ पाटील यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये आमच्या द्वारली गावचे उद्योजक सन्माननीय किरण पुरोले हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सन्माननीय किरण शेठ पुलोरे यांचं आपण स्वागत करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये. उद्योजक द्वारली गावचे त्यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये राजेश भोईर यांच्या शुभास. तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये आमचे सन्माननीय जुगनू शेठ जाधव नेवलीचे उद्योजक आहेत. त्यांचे देखील आपण स्वागत करूया. मी राजेश भोईर यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास त्यांचं देखील आपण स्वागत करावं. जुगनू शेठ जाधव नेवालीचे त्यांचं देखील स्वागत होत आहे. तसेच आमचे राजेश जाधव यांचं देखील आपण स्वागत करा. सन्माननीय राजेश जाधव यांचं देखील आपण स्वागत करूया. अतिथी कक्षामध्ये आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तसेच आमचे मात्रेपाड्याचे सन्माननीय अभिमन्यू म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सन्माननीय अभिमन्यू म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत करूया. आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. मोस्ट वेलकम, सर्वांचं मनापासून स्वागत. तर तसेच आमचे दीपक दिलीप शेठ बेंकर यांचं देखील आपण स्वागत करूया. मी राजेश भोईर यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास त्यांचं देखील आपण स्वागत करावं. दिलीप शेठ बेंकर यांचं आपण स्वागत करत आहे. माणिकेली संघाचे पॅकर्स यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. तसेच भालचंद्र राऊत त्यांच्या समवेत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तसेच आमचे मोरेश्वर माळी त्यांच्या समवेत आहेत. त्यांचं देखील रमाकांत मराठे मनकिरी संघाचे संघनायक आहेत. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला असेल शिरवली संघाचे संघनायक
चला याचे आपण लगेच जास्त विलंब नको, आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी गेम प्ले करूया. सावंत सर म्हणा गेम प्ले करायचा आहे तर फक्त जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. दोन आघाडीच्या मैदानावरती यावेळेस विश्वास आणि मनोज दोन मात्र यावेळेस आघाडीचे पंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. कारण खेळाच्या पहिल्या सेशनमध्ये फर्स्ट सेक्शन मध्ये फक्त धावसंख्या आपण बघितलं दापालकावरती दरम्यान 38 धावा, 39 धावेची गरज आहे. दरम्यान सामना जिंकण्यासाठी मैदानावरती यावेळेस दॉर्ली संघाला दॉर्ली विपक्ष एडोटने असा सामना, दोन चांगले संघ आमने सामने. मात्र खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये चला सचिन पाटील मग गेम प्ले करू. इथनं जर लो स्कोर मध्ये सामना जर बनवला तर आपल्याला सामना अतिशय चांगल्या प्रकारचा पाहायला पडेल. कारण का पहिला सामना आपण दरम्यान एकतरी बघितला. चला शिरवली संघनायक शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. संघनायकाने लगेच जायचे. मानकीव संघ संघनाम पोहोचलाय. पहिला चेंडू सफल झाला होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा तो कीपरच्या पाठी चेंडूची फील्ड होते. शॉट आडमॅनला धाव येणार नाहीये. पहिला चेंडू चांगला फेकला गेला. सचिन पाटीलचा वापर पहिला P1 षटकामध्ये बिग फाईट सामना बघतोय. कारण का डेच्या स्पर्धेमध्ये बीजेपी चषकाचा चॅम्पियन संघ पण बघतोय एका बाजूला या दरम्यान एडुटे संघ. एडुटी संघाचं नेतृत्व केलं होतं सचिन पाटीलच्या नेतृत्वाखाली, चॅम्पियनशिप पटकावली होती. नाणेफेकीचा कौल नेतृत्व केला जाईल. शिरवी विपक्ष मानकीवली आमचे राजेश शेठ यांना विनंती असेल की आपण शुभास्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचे. सिगना चेंडू उजव्या एष्टीकडे होता मात्र जबरदस्त गोंधळ होती. कारण असं वाटलं विश्वासला की हा चेंडू स्फेअर जाईल. मात्र पंचांचे तेवढे चांगलं प्रोफेशनल दोन पंच आम्ही बघतो यावेळेस. एका बाजूला सावंत सर, दुसऱ्या बाजूला योगेश इंद्रेकर. या दोघांचं चांगलं मत सातत्याने मिळालं. चांगल्या प्रकारचा योग्य तो निर्णय आता आमच्यापर्यंत पोहोचवलाय. या दोघांचं नक्कीच कौतुक करेल मी. सातत्याने जिम्मेदारी जबाबदारी या 5 रात्रीमध्ये त्यांच्यावरती जबाबदारी असते आणि तिसऱ्या रात्रीमध्ये आपलं काम चोखपणे सातत्याने बजावलंय या दोन पंचांनी. हा चेंडू सफल झालेला ऑन साइडला घेऊन काढलाय. लॉंग लेग झोन मधून चेंडू फरार. पहिला संघर्षमय चौकार. शिरवली संघ आपला निर्णय काय असेल? फर्स्ट बिल्डिंग तर आपण पाहतो समोरचा संघ तुमच्या समोर या ठिकाणी मानकिवली संघ अतिशय मोठा संघ. त्या संघाला तुम्ही कितपत रोकाल? 40-50 यापर्यंत रोकाल. कारण तुमची गोलंदाजी चांगली आहे. तर तुम्हाला स्पर्धेमध्ये काय वाटतं? तर नक्कीच शेवटचा प्रश्न की तुमचा फेवरेट खेळाडू कोण? फेवरेट खेळाडू तुमचा कोण? रेवनाथ वायले हा त्यांचा खेळाडू आहे. तर आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला शुभेच्छा. तर मानकिवली संघ तुम्ही प्रथम फलंदाजी कराल तर तुम्ही प्रथम फलंदाजी करताना किती धावा उभाराल? नक्कीच 55 ते 60 धावा उभारतील. तर ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? नक्कीच. आणि शेवटचा प्रश्न तुमचा फेवरेट खेळाडू कोण? याच दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. नेक्स्ट मॅच अतिशय मोठा मानकिवली विपक्ष शिरवली अशा दोन बलाढ्य संघामध्ये. विश ऑल द बेस्ट बोथ द कॅप्टन. शो द गुड क्रिकेट, शो द कार्ड क्रिकेट. यशवंत वाहिले आपण कुठे असाल तर आपण त्यांच्या खेळाडूशी संपर्क साधा. शिरवली संघाशी आपण संपर्क साधा. नाव बॅक टू क्रिकेट वॉलियस सामन्याकडे. चेंडू ऑन साइड मध्ये प्रयत्न होता. चेंडूच्या मेरिट मध्ये चेंडूच्या लेंथ मध्ये नव्हते. डॉट बॉल कारण का चौकार दाखवला विश्वासने आणि त्याच्यानंतर कमबॅक केल्यामध्ये सचिन पाटीलने भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव या विश्वविद्यालयात सचिन पाटीलच्या खांद्यामध्ये असणारे. सातत्याने भरपूर ऊन भरपूर पाऊस मात्र बघितले आहेत या खेळाडूने. तर तोच अनुभव मात्र यावेळेस उपयोग येईल का? कारण का फक्त धावांची इन्व्हेस्टमेंट कमी केली आहे. विचार केला तर फक्त आणि फक्त 39 धाब्याची गरज आहे. इतना सामना जर बनवायचा असेल तर सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवणं मैदानावरती अतिशय महत्वाचं असणार आहे. बिग फाईट सामना. एका बाजूला दॉर्ली संघ, दुसऱ्या बाजूला मैदानावरती मात्र यावेळेस बघतो आपण एडुटनेस संघ. विश्वास हा चेंडू विश्वाससाठी सरपाटने केला होता. सोबत तेवढ्याच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या पावरमध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू टाकण्याच्या नंतर चेंडू रिलीज केल्याच्या नंतर मात्र क्षेत्ररक्षण करणं सोपं नसतं. तर यावेळेस जीवाची बाजी लावली आहे. सध्या कमी धावसंख्या उभारल्यात. यावेळेस त्या अनुषंगाने चांगल्या प्रकारचं क्रिकेट सामना बनवण्याचा प्रयत्न मैदानावरती सचिन पाटीलच्या माध्यमातून. 4 धावा दापालक्यावरती येत आहेत. सामना बघतो मैदानावरती दॉर्ली विपक्ष एडोटने. आजची 30री रात्र आणि आजच्या 30ऱ्या रात्रीमधील हा दुसरा सामना मैदानावरती. दोन चांगले आमने सामने असताना आपल्याला सामना अतिशय चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल. त्यामध्ये शंकाच नसेल. विश्वास
चेंडू विश्वासाठी बिरकावून दिला ऑन साईडला. नो चान्स फिल्डर. चेंडू वन बॉल ऑन द रोप. दुसरा दमदार चौकार विश्वासच्या बॅट मधून. डीजे चांगलं संगीत चित्रपट मध्ये साधारण लोकप्रिय चित्रपट सध्या अजय अतुल पण आवाज ऐकला अतिशय गोड आवाज. सध्या मात्र या चित्रपटाला भरपूर प्रेम दिलं पूर्ण महाराष्ट्रभर. सध्या मात्र बघितलं तर सिनेमा बॉक्स मध्ये भरपूर मात्र या मात्र सध्या त्याने चित्रपटाची चर्चा केली आणि भरपूर चांगलं प्रेम दिलं. त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्राला वेळ लागला अर्चा आणि परशाचं. नागराज मंजुनाथ समर्थ चित्रपट बनवला रातोरात विचार केला होता अर्शा आणि परशाने की आम्ही एवढ्या वरच्या लेवल पर्यंत पोहोचू. सर्वात जास्त बघितलं गेलं तर चित्रपटाला प्रेम दिलं पूर्ण महाराष्ट्रभर. ऐवाक्यासाठी किरण शेट्टी यांच्याकडून टी शर्ट असेल. त्याच्यानंतर कैलास जाधव यांच्याकडनं रोख रक्कम 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. दुसरं षटक गोलंदाज रोहित. चेंडू बॅकफुटला गेले होते मनोज. दरम्यान तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षक तिकडे होते दयालू. चांगला असं नेम टिपिकल नेम्स दयालू. तर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक धावसंख्या अजून 1 नील. 9 धावापर्यंत येत आहेत. सामना बघतो या दरम्यान मैदानावरती दॉर्ली विपक्ष एडूटने खेळाचं पहिलं सत्र संपलं होतं आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फक्त आणि फक्त धावा 38 बनव एडूटने संघाने. कारण की गोलंदाजी दॉर्ली संघाने अतिशय चांगली केली. रोशन जाधव आमच्या साथी गुणगिक येतात आमच्या सोबत. याचं आपण सुद्धा स्वागत असेल आपलं सुद्धा. सर आपण जरा जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जरा सहकार्य करा. आपण स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल. योगेश इंद्रेकर 25 मिनिटाचा उद्या असेल. तुम्ही जरा सूचना करा खेळाडूंना. जास्त विलंब नकोय. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपण गेम प्ले करा. जास्त लिंक तुम्ही तोडू नका कारण सध्या तुम्ही लिंक तर तोडाल थोडस मात्र आमची सुद्धा लिंक तुटते. तर जरा सहकार्य करा. आपण सामन्याचा रिदम तोडू नका. आपण कंटिन्यू सामना सुरू ठेवा. धावसंख्या तब्बल येत आहेत 9 धावा या दरम्यान धावपालकावरती नोंदवले गेलेत एकेरी अंकामध्ये. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा गोलंदाजीचा वापर केला जातोय. यावेळेस रोहितचा वापर. हा चेंडू खरा फेकलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला स्ट्रेच केलं क्षेत्ररक्षक होते प्रवीण. कारण का शॉट फाईनले आणि शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक अतिशय चपल पाहिजे. कारण का त्या क्षेत्रातून चेंडू भरपूर वेगाने येतो. तर त्या अनुषंगाने चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण प्रवीणने दाखवलंय. स्वतःला स्ट्रेच केलं. कारण का एक धाबेची किंमत माहिती आहे एडुटने संघाला. कारण एडुटने संघासाठी भरपूर लकी हा ग्राउंड आहे. कारण का डेच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावली होती. प्रकाश जो तुम्ही खेळत असताना सातत्याने लक्ष ठेवण्यात असणं अतिशय महत्वाचं असतं. धावसंख्या अजून 1 नील. धावसंख्या डबल फिगर मध्ये डबल डिजिट मध्ये 10 10 धावपालकावरती आतापर्यंत येत आहेत. रोहित हा चेंडू लवर फुलटॉस केला फेकला होता. चेंडू सर बॅटिंग घेऊन काढलाय स्क्रीन समोर. क्षेत्ररक्षक येण्याची फेक होते तो 2 कॉल केलाय. दरम्यान अचूक फेकी येते तोपर्यंत फलंदाज बाद. गरज होती का असा प्रश्नचिन्ह. विश्वास मैदानाच्या बाहेर. बिग विकेट. करू नका, गोंधळ करू नका, भांडण करू नका. सादर आहोत राणा राणा. लाव की कडक
थँक्यू डीजे. त्याच्यात राडा कोणता संघ करेल का डीजे मास्तर त्यात राडा करा. त्याच्यात राडा कोणता संघ करेल मैदानावरती हा मोठा प्रश्नचिन्ह. तर उद्याचा पहिला सामना असणार आहे. उद्याची 2 तारीख उद्याचा 4 रात्री स्पर्धेची असेल तर पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या रात्रीमध्ये नितलास विपक्ष बाल, त्याच्यानंतर इनामपुरी कोटकर इनामपुरी विपक्ष उभे कॅम्प, त्याच्यानंतर सामना असेल उसाटणे विपक्ष मात्रेपारा आणि शेवटचा 4था सामना असणार आहे उद्याच्या रात्रीमधील वसार विपक्ष सापाडे. पहिला सामना तुम्हाला की तुमच्या मध्ये नक्कीच म्हणत ती सूचना पोहोचवेलच. रोहित हा चेंडू दरम्यान शप्पल झाले होते मनोज. चेंडूच्या बॅटच्या मात्र या दरम्यानचा लेंथ मध्ये नव्हते. सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी मध्ये इथनं सामना बनवण्याचा प्रयत्न बचेंगे ते ऑल और अडेंगे या अनुषंगाने सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट छोडेंगे नाही. शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आपला जीव टाकणे सामना आपला दसकदम दाखवेल का मैदानावरती यावेळेस एडुटणे संघ. स्ट्रायकरला मनोज आहेत आघाडीचे फलंदाज रोहित साडी. हा चेंडू स्क्वेअर कटच्या मध्ये आपल्यातून क्रिकेट नेतरदी फटका डोळ्याचे मात्र पारणे फेंदायला फटका आपल्यातून क्लास नाईट दमदार चौकार. तुझ्या उसाला लागल पोहा, अगं तुझ्या उसाला लागल थँक्यू डीजे. लोकप्रिय संगीत म्हणे चला स्क्रीन समोर कोणी येऊ नका सामना सुरू असताना. लहान मुलांना विनंती असेल की आपण स्क्रीन समोर येऊ नका सामना सुरू असताना प्लीज. मनोज हा चेंडू एष्ट्या वाकवले जात आहेत. असं वाटलं होतं का चेंडू डावे एष्टी मध्ये सोडून जाईल, तसं काय होत नाहीये. सध्या गोलंदाजी अतिशय चांगली. याच्या पहिल्या चेंडू चौकार दाखवला आणि त्याच्यानंतर मनोजचं काम तमाम. मनोज बॅक टू पॅव्हिलियन बिग विकेट. दुसरा झटका दॉर्ली संघाला. Soham and Swaroop. चांगलं संगीत आमच्यामध्ये अमर येत आहेत डीजे मास्तर. छोटा पॅकेट बडा धमाका. तुम्हाला चांगलं चांगलं संगीत पाहायला भेटेल. काही आरडीएम म्हणजे जुने संगीत तुम्हाला मात्र ऐकायला भेटेल. कारण का सातत्य मित्र चांगल्या प्रकारचे आमचे डीजे मास्तर दरम्यान सामना करे. यावेळेस सरानाटे परिस्थितीला सामना मात्र इटना टवरेल का दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त धाबालक्यावरती 15 धावा येत आहेत. अजूनही सामना जिवंत आहे. अजूनही सामन्यामध्ये भरपूर क्रिकेट बाकी आहे. फक्त 39 धावांची गरज असताना सातत्याने मात्र सामना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न मैदानावरती या इडोनी संघाच्या माध्यमातून सचिन पाटीलने षटक फेकले. पहिले फक्त 8 धावा खर्च केल्या. रोहितने गोलंदाजी केली. रोहितने डबल धावा खर्च केली. षटकामध्ये डबल 7 धावा खर्च केल्यात. म्हणजे इथनं बघितलं की सातत्याने कमबॅक करायचा प्रयत्न करतो एडुनी संघाला. एडुनी संघ कोणत्याही क्षणाला डोका वर करू शकेल. मात्र यावेळेस त्या अनुषंगाने चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवण्याची गरज एका बाजूला डॉर्ली संघाला. सेकंडला आहेत हृदय. आता चेंडू ऑन साईडला घेऊन प्रयत्न. चेंडू विकेट सिंगल कंप्लीट प्रयत्न होतो. फेक होते दरम्यान छोटीशी फेक चुकीची फेक ओढतो होतोय. बॅकसाठी केवढ येतो तुम्हाला या बघता बघता 3 धावा कंप्लीट. चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये एक बघतो आपण. हृदयनाथ आणि दुसऱ्या बाजूला तानाजी कोंडाजी अशा आपण नावं भरपूर बघितली होती शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. पण आपण आताची नाव आपण साध्याने बघतोय. ऋतिक राज डीपीकला मला 3 नावं आता दिसत नाहीयेत. धनाजी बिग नेम चांगलं मत बैल नावाप्रमाणे वर्तन करेल का एखादी पद्धती. जिजाऊचा सर्वात लाडका पद बघितलं तर मामा म्हणजे धनाजी. हा चेंडू धनाजीसाठी ऑन साईडला मात्र प्रयत्न. स्ट्रॉंग अपील मध्ये फक्त
फक्त उत्साह होता, आत्मविश्वास अजिबात नाहीये. थोडासा प्रेशर, थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न, कारण आमचे पंच तेवढे तसे कारण का प्रोफेशनल पंच आहेत. मुंबई असूनचे पंच मात्र यावेळेस स्पर्धेत लाभल्यात. एका बाजूला योगेश चंद्रकर तर दुसऱ्या बाजूला सावंत सर. तिसऱ्या रात्रीमध्ये त्यांचं सातत्याने चांगल्या प्रकारचा निर्णय आतापर्यंत बघितलं, सातत्याने त्यांचं लक्ष अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. आमचे दोन चांगले पंच. डॉट बॉल, धावसंख्या स्थगित, धावसंख्या डबल आतापर्यंत येतात 18 धावा. सचिन धनाजीसाठी हा चेंडू कुदून काढला, स्क्रीन समोर छोटे क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रशांत कुंभार सुखद आणि अचूक फेकी ऑन द स्टंप. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण, कारण पूर्णपणे बघितलं गेलं तर जीव ओतून टाकलाय सामन्यामध्ये. जीवाची बाजी लावली मैदानावरती. एकेके धावेसाठी झगडावं लागतोय आणि एकेके धावेसाठी भरपूर मेहनत करावी लागते मैदानावरती या दॉर्ली संघाला. जरी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये या एडुटे संघाने धावा कमी बनवल्या, त्याला प्रत्युत्तर देत असताना सातत्याने सामना अजूनही आपण बघतोय त्याच परिस्थितीला तराटनाट्य परिस्थितीला सामना शेवटच्या षटकापर्यंत निवून ठेपेल, जाऊन ठेपेल का? कारण जर गोलंदाजी चांगली केली मैदानावरती तर आपल्याला सामना तेवढा चांगला पाहायला भेटेल. कारण आपण बघितला पहिला सामना एकतर्फी. शमचे विजयदादा जाधव नेवलीपडा उद्योजक शुभागमन झालाय. याचा आपण सुद्धा व्यासपीठावरती तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून नेवली क्रिकेट संघ, चुरी क्रिकेट संघ नेवलीपडा भरपूर मोठी स्पर्धा. नंतर शेट गवळी चषक 20-17. चेंडू विकेट खेळायचा प्रयत्न. चेंडू जातोय क्रिकेटचं मादक सौंदर्य, कारण चेंडू कार्पेट लगत गेला. तोपर्यंत चेंडूची फेल होईल, फक्त आणि फक्त सिंगल येते. पासून घ्या अजून एक नेल. 2-0 20 धावा. अजून 19 धावीची गरज आहे. नेट टू नेट फाईट, चांगल्या प्रकारचं क्रिकेट. कारण जेव्हा जेव्हा सचिन पाडीच्या नेतृत्वाखाली हा संघ केला, बीके पाडीच्या नेतृत्वाखाली संघ केला, तेव्हा तेव्हा चांगलं क्रिकेट दाखवलं गेल्या एडुटनी संघाने. मी आधीच म्हटलं होतं कोणत्याही क्षण डोकावर करू शकेल तेवढी ताकद, तेवढी धमक, तेव्हा आत्मविश्वास सातत्याने झलकवला. या संघासाठी सुनील भरपूर लकी एक राऊंड आहे. चॅम्पियनशिप पटकावली होती. सुनील सुद्धा मात्र या स्पर्धेचे आयोजक होते. पण भरपूर मोठी स्पर्धा मात्र याच स्पर्धेत देशी स्पर्धा बघितली होती. सगळे चेंज ऑफ फेस, गतीमध्ये मिश्रण, प्रयोग करायचा प्रयत्न केला तर प्रयोग फसला आहे. खराब चेंडू होता, भेटकून दिला ऑन साईडला. तर मॅन 2 धावा रोखू शकत नाही. धनाजीच्या खात्यामध्ये अजून 2 धावा येत आहेत आणि संघाच्या खात्यामध्ये अजून 2 धावा येत आहेत. तो संघ अजून 2 येईल. 22 धावा आतापर्यंत येत आहेत. 39 आपण म्हणतो 39 धावीची गरज असताना आतापर्यंत नेट टू नेट फाईट देण्याचा प्रयत्न एका बाजूला मैदानावरती एडुटने संघ करतोय. आजच्या आपण म्हणतो 30री रात्र आणि आजच्या 3ऱ्या रात्रीमधील दुसरा सामना. पहिला सामना बघितला एकतर्फी. चिंचवली बस संघाने सामना एकतर्फी जिंकला आणि त्याच्या नारायण संघाला परास्त केला होता. चेंडू साईडला भिडकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत सूर्याच्या आवाकाच्या बाहेर. फ्लॅटेड षटकार, संघर्षमय षटकार. गुड शॉट. तर या दरम्यान या शेवटच्या अंतिम चेंडूवरती बघितलं षटकार दाखवलाय. 3रा षटकाचा केला त्यापर्यंत संपलाय आणि धावसंख्या आपण बघतो या दरम्यान येत आहेत. दरम्यान 28 धावा आतापर्यंत आल्यात. 3 षटकाचा खेळ संपलाय. डिन्स ब्रेक. डिन्स ब्रेक संपलाय. धावसंख्या दरम्यान आतापर्यंत येत आहेत 28 धावा. अजून येणारे 12 चेंडू, 11 धावेची गरज. 12 चेंडू 11 धावेची गरज. सामना अजून बघितला आपण सामना म्हणू शकत नाही का जिंकेल आता संघ, आपण सामना म्हणू शकत नाही का सामनामध्ये जिंकेल एडुने संघ. सामना अजूनही बॅलन्स आहे कारण का अजूनही 11 धावेची गरज आहे.
चेंडू शिल्लक आहेत 12. प्रशांत कुंभारकर पहिला चेंडू शॉर्ट पूल फक्त पूल केला, फक्त दिशा दिली आहे लॉंग लेग झोनला. पहिला चेंडूवरती आघात केलाय चौकाराने. गुड शॉट. तर धावसंख्या अजून 4 येते. 32 धावा आतापर्यंत. अजूनही फक्त आणि फक्त 7 धावेची गरज आहे. 11 चेंडू. हा चेंडू सापड्याने घेऊन काढला. मिक्स टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक जज करतो, चुकवणार नाहीये. फलंदाज बाद. अजून एक विकेटचे पतन. या दरम्यान हृदयनाथ बाद होतोय. थँक्यू डीजे. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलतोय कारण का हृदय मैदानाच्या बाहेर होतो. नवीन फलंदाज गेला यावेळेस जगदीश जातोय. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला. तर स्ट्राईकला फलंदाज धनाजी. समीकरण अजूनही शिल्लक आहेत. येणारे चेंडू शिल्लक असतील. दरम्यान अजूनही 10 आणि 7 धावेची गरज आहे. इथनं कमबॅक करायला अजूनही बघितलं तर 3 चेंडू जास्त आहेत धावांपासून. तर गोलंदाज यावेळेस कोणच्या बरोबरती प्रशांत कुंभारकर. प्रशांत कुंभारकरचा वापर या दरम्यान या 4थ्या षटकामध्ये केला कारण कमी धावा संख्या उभारली होती एडुने संघाने. हा चेंडू ऑन साईडला माझा प्रयत्न. चेंडूची फेक होईल. थोडस खराब क्षेत्रक्षण दाखवला. 2 धावाचा प्रयत्न. तुतुमेमे कॉल नाहीये. फक्त सिंगल लेग बायची धाव असेल पण सामान्य योगेश आमच्याकडे खून करतायत. संख्या अजून 1 येते. 33 धावा. अजून 6 धावेची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. यापुढे अजून एक चांगला सामना असणार आहे. बदलापूर विभागातील मानकीवली संघ असेल तर दुसऱ्या बाजूला शिरवली संघ. बिग फाईट सामना. 2 चांगले संघ कारण आपल्याच मलंगडी विभागाचे बघतो. एका बाजूला ज्यावेळेस शिरवली संघ, दुसऱ्या बाजूला गेला तर मानकीवली संघ असणार आहे. बदलापूर विभागातील एक चांगला संघ. 6 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील अजून बघितले तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावेची गरज सामना यावेळेस जिंकण्यासाठी दोरली संघाला. हा चेंडू अपड्राच मध्ये काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल फेक होतोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. संख्या अजून 1 येईल. दरम्यान 34 धावा. अजून 5 धावेची गरज असेल. कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करावी लागेल. या स्पर्धेचा नियम विकेट टॉसला महत्व नाहीये. तुम्हाला चेसिंग कंपल्सरी करायची. चेंडू शिल्लक आहेत दरम्यान 8 आणि जिंकण्यासाठी अजून 5 धावेची गरज. हा चेंडू ऑन साईडला. दरम्यान थोडंसं क्षेत्ररक्षण शॉर्ट मॅनला होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता. चुकीचा कॉल. जगदीश मैदानाच्या बाहेर जातोय. थोडासा बॅकफुटला दोरली संघ. थँक्यू डीजे. बरोबर 10:02 होत आहेत. आमच्या अमरला शालूची आठवण येते. शालू इथे नसेल. गोट्या अंपर नाहीये तर गोट्या नाचला असता. तर ब्रास बँडचं चांगलं संगीत आमच्यापर्यंत नक्कीच आमचे सुनील जाधवांचे फरमाईश असेल की ब्रास बँडचं आपल्याला नक्कीच संगीत ऐकवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत येऊ द्या. त्यांचा लाडका प्रेक्षक वर्ग सातत्याने मैदानाच्या चौफेर सर्व शिवभक्त आहेत आमचे.
समीकरण बदलतो येणारे 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 5 धावेची गरज. इथनच सामना टर्न होईल का, इथनच सामना बनवेल का मैदानावरती एडुटनेस संघ, कारण का प्रशांत कुंभार सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये. सेकंड चेंडू साईड विडकावून दिलाय, सामना खुला करायचा प्रयत्न, सामना संपलाय, फ्लॅटेड षटकार, सामना जिंकलाय मैदानावरती डॉर्ली संघाने. तत्पूर्वी आपण आपल्या वास्तव्यावरती आमच्या मान्यवरांच्या सोबत आहेत आमचे विजय जाधव निवलेपाड्याचे उद्योजक यांचा सन्मान मी विनंती करतो किरण जाधव यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचे वास्तव्यावरती आपल्या मान्यवरांचे आमचे विजय जाधव निवलेपाड्याचे उद्योजक आहेत. जबरदस्त व्यक्तिमत्व, चांगले व्यक्तिमत्व, तेवढेच चांगले उद्योजक आहेत म्हणजे त्यांचा सन्मान आमच्या वास्तव्यावरती केला जातोय. या तिसऱ्या रात्रीमध्ये आमचे व्यासपीठावरती डिसिप्लिन स्पर्धेत बघत असताना डॉर्ली संघ सूर्य संघाला शुभेच्छा देतील. सातत्याने एडुटनेस संघ डिसिप्लिन स्पर्धेचा सातत्याने चांगल्या प्रकारचा आपण एक वेगळा स्टँडर्ड बघतोय, कारण का मलंगड विभागामध्ये सुद्धा मात्र चांगले संघ आहेत. त्यांच्यामध्ये तेवढी डिसिप्लिन तेवढाच चांगला. डॉर्ली संघाला सामना जिंकलाय, आनंद असेल, हृदयाच्या मात्र असते मनोज कुसकुर चांगलं क्रिकेट दाखवलं, विश्वास त्यावेळेस आनंद साजरा करतायत. तर मॅन ऑफ द मॅचच्या सामन्याचा असेल नो डाऊट जबरदस्त डीपीके नेम धनाजी नावामध्येच बघितले गेले तर दम आहे मित्रांनो. धनाजीने वस्त्रावरती मी धनाजीशी संपर्क साधू तर धनाजीकडे जाऊ. सामना जिंकला यावेळेस. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतील आमच्या व्यासपीठावरती आमचे विजय जाधव यांच्या शुभ असते. या दिवस मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातो आमच्या व्यासपीठावरती. तर तत्पूर्वी आपण जाऊया त्याला धनाजीकडे. धनाजी दरम्यान तुम्ही नाईट रजनी आधी खेळले होते का तुमचे पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये? पहिल्यांदाच आम्ही इथे खेळलो नाईट टुर्नामेंटमध्ये, पण आम्हाला खेळण्याचा अनुभव आलाय नाईटचा आणि आयोजन पण खूप चांगले जायचं. धनाजीने सर्व आधीच बोलून टाकले तर थँक्यू धनाजी. फक्त मी धनाजीला विचारलं होतं का तुम्ही खेळायला हरकत नाहीये, चांगलं तुम्ही नक्कीच चांगला आमच्याशी बोलला, चांगला संवाद नाही केला. प्रत्येकाची बारील मनोज आपण असू नका, कारण प्रत्येकाचे दिवस येतील. धनाजीने चांगलं मात्र वक्तव्य आपल्या प्रत्येक सातत्याने बघितलं गेलं तर सामना जिंकला त्यांनी, चांगला क्रिकेट दाखवलं. तर नवीन सामना प्रेस सामना असेल, एका बाजूला असेल बदलापूर विभागातील मानकीवली संघ समाधान नवले असतील एका बाजूला, तर चांगलं क्रिकेट पाहायला भेटेल. तर दुसऱ्या बाजूला शिरवली संघ तर आमचं नेते आम्ही थांबतोय, आम्ही त्याचा पोच घेतोय. तुम्ही ऐकत राहा, बघत राहा.